हॅलो रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो
संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज तळून जाये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी कंठी प्रेम दाटे नयनी हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी घडो घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोपटे तुका म्हणे साधन सुलभ गोपटे वरी उपदिष्ट पूर्व मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी घडो घडी वाढू लागे हरी संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज संत 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 चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी मग
चरणच लागता सहज चरणच लागता सहज चरण लागता सहज चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे खूप दे आवडी मग राम नामे खूप दे आवडी वासनेच्या बीजा जळणी जाय वासनेच्या बीजा जळणी जाय मग राम रामे खूप दे आवडी मग राम रामे खूप दे आवडी घडो घडी वाढो लागे आ, 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 वाडू लागे सुख गडो गडे सुख गडो गडे वाडू लागे सुख गडो आ सुख गडो गडे गम बनी जानी ध पब मग ग मग जानी ज ग म ग म ग म बनी नि ध ग म ग सो ग ग ड गानी आ सो ग ग ड सो ग ग ड गडे वाडो गडे वाडो लागे सो ग ग ड गडे वाडो राम नामे खूप दे आवडी मग राम विठ्ठल
संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल विठ्ठल तुकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगलभवन मंगलहारी, द्रवभुज दशरथ जिर बिहारी, सिया राम में जब जुग पानी, करो प्रणाम में अजिर बिहारी. समचरण सरोजम सांदलीला बुधनम, जगनमित पाणी मंडन मंडन, तरुण तुळसी माला कंदे कंजुनेत्रम, सदै धौलः संविठ्ठल चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमारथ्य, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. ईश्वरे चरण संताची या, ईश्वरे चरण संताची या, संत कृपादाने तथे प्राविष्टा, संत कृपादाने तथे प्राविष्टा. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, संत कृपादाने तथे प्राविष्टा, संत कृपादाने तथे प्राविष्टा. पांडुरंगा कहू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी संतूर दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंभुज तेजं प्रदीपदेशं, विधींद्रदेव सदा सुयमानं, समाधुस्ति मूर्ती भुजे ज्ञानदेवं. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपन देवा, निवृत्ती उदारा सोपन देवा, निवृत्ती करुणाकरांतं संसार सागर भुजगेंद्रहार, सदा वसंते हृदय विंदे भव भवानी सहित नमामि. कैलासराना शोचक्रमोली, मणींद्र माता मुकुटी जलाली, कारुण सिंधू भव दुःखारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, जय पाय तुझे याचे पाय माझे तुझे, याचे पाय माझे तुझे, याचे पाय माझे
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती, जेथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जेथे योग विद्येस सामर्थ्य येते, जेथे मानवाला मिले मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नंबर माझा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, अहो स्वामी गोपाळा देवा, अहो स्वामी गोपाळा सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा अवा वेर. प्रस्तुत प्राप्त काल, प्राप्त समय, प्राप्त घटिका. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं अद्य कर्तव्य आहे छोटंसं अल्पसा पर्याय देणं. आणि आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आलेला आहे. मी काय कीर्तनकार नाही आहे, परंतु सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं मी एक प्रमाण बोलतो. कृपा केली संत जानी, लाविले भजनी श्रीहरीच्या, नाहीतरी जातो वाया. कृपा केली संत जनी, लाविले भजनी श्रीहरीच्या, नाहीतरी जातो वाया. 184 भोगावया या उक्तीप्रमाणे सद्गुरू महात्म्याची कृपा. आणि आज 4थ्या रूपाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामाराकडे सुपूर्द झालेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, शिवनेरी क्लब हाऊस, देशमुख होम्स, डोंबिवली पूर्व या ठिकाणी वर्ष 2. आणि ह्या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आहेत सर्वांचे सुपरिचित माननीय राजेंद्रजी दुबे साहेब. त्यांनाच खांद्याला खांदा देऊन मार्गदर्शनपर आमच्या अरुणाताई मते, त्याचबरोबर आमचे अशोक महाराज असतील, अंजले बाबा असतील, खाडे बाबा असतील, अनेक टाटावले आमचे सूर्यवंशी महाराज असतील. सगळ्यांची नावं का मला ज्ञात नाही आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने, सर्व महिला मंडळांच्या सहकार्याने चालू ठेवलेली कीर्तनरूपी सेवा विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या चिंतनासाठी निवडून घेतलेला अभंग देहूचे जगतमान्य जगतवंद्य वैकुंठाचे महामेरू असणारे भगवत भक्त तुकोबाराय संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. जगद्गुरु तुकोबा, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला आहे. 4 चरणाचा आहे. तुकोबाराय या जीवाला संत चरणाचा रज जर लागलं तर काय प्राप्त होतं, त्या अभंगातून 4 गोष्टीचा विचार करता येईल. एक गोष्ट जर बाजूला ठेवली ती म्हणजे वासना. वासना जर बाजूला ठेवली तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. जर वासनेचे बीज जर जळून गेलं तर काय प्राप्त होतं, मग राम नामे उपजे आवडी. राम नाम प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं, मग या जीवाला आनंद प्राप्त होतं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. आणि मग 4थं म्हणजे स्वस्वरूपाला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबाला म्हणजे 4ही गोष्टी प्राप्त कोणाला होणार. शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे. अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. जन्मजन्मांची पुण्याई असावी लागते मायबाप. तेव्हा या 4 गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, अन्यथा प्राप्त होणार नाही. जीवनामध्ये संत खूप दुर्मिळ आहेत.
बा एखादा देव शिवशंकर महादेव आज सोमवार आहे, शिवशंकर महादेव कसे आहेत? भोळे, ताबडतोब प्रकट होतात, प्रसन्न होतात, कारण भोळा आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. मला सांगायचंय काय, देव ताबडतोब प्राप्त होईल, परंतु संत दुर्मिळ आहेत. बहु अवघड हाय संत भेटी, अरे संत भेटी, हरी जग जेठी, हरी जग जेठी, करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी. बघा, तुका म्हणे साधन सुलभ कोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्य. अनंत जन्माची पुण्याने तुम्हा आम्हाला आज संत संग प्राप्त होतो, अन्यथा प्राप्त होणार नाही. तुम्ही आम्ही सगळेजण इथे बसलेले आहोत, परम भाग्याचे आहोत. बाजूला आवाज येतोय, आय डोंट नो, त्यांच्या भाग्यात नसेल. इथे जेवढे उपस्थित आहेत, खुर्चीत बसलेत, खाली बसलेत, उभे राहिलेत, आपल्या परम भाग्यात आहे, परम भाग्यात आपल्या. काय चाललंय देणं घेणं नाही. तुकोबाराने का म्हणावं असं? बरं ठीक आहे, कोण आहे तुकोबारा? वारकरी संप्रदायाचे कळस तुकोबारा. ज्ञानदेव रचला पाया तुका झाडाची कळस, ते तुकोबारा आहे. बरं तुकोबाराचा अधिकार, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नेहमी आम्ही म्हणतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या कुळामध्ये 8व्या पिढीपासून ही परंपरा चालू आहे. काय? भगवत भक्ताची, आणि आतापर्यंत चालूच आहे. विश्वंभर भावाने पांडुरंग परमात्माकडे मागणं मागितलं काय, की आमच्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला आला पाहिजे. जेव्हा बोलोबा बाबा पांडुरंग परमात्माच्या दर्शनाला गेले ना, तेव्हा सांगितलं बोलोबा मागा काहीतरी. तुकोबाराने सांगितलं माझ्या वडिलांची बिराशी ग देवा, तुझी चरण सेवा काही मागणे अमानुचित. आमच्या ठिकाणी ते उचित ठरणार नाही. तरी पांडुरंग भोलोबा बाबा पुढे गेले आणि पांडुरंग परमात्माने आमच्या आई साहेबांना आवाज दिला, आई मागा काहीतरी. पांडुरंग परमात्माने त्यांना प्रसाद दिला. मला काय सांगायचंय, वंशामध्ये हरिभक्त जन्माला येवा, तेव्हा तुकोबारा आहे हरिभक्त म्हणून जन्माला आले. विश्वनाथ बाबांना जाता आलं नाही पांडुरंग परमात्माकडे. स्वयंभ मूर्ती जी प्रकट झाली ना, ती देहूला झाली. आणि मग त्या विश्वंभर बाबाने देहूवरून ती मूर्ती नाचत गाजत देहूमध्ये आणली, तिची प्राण प्रतिष्ठा केली. मला काय सांगायचंय, की तेव्हापासून ती परंपरा चालत आलेली आहे तर आतापर्यंत. केवढा मोठा माझ्या तुकोबाराचा अधिकार. 3 वेळा ते आले, कशासाठी? अनुग्रह देण्यासाठी आले, मुलीसाठी आले, आणि त्यांचे निळोबारांसाठी आले. मला कधी बघा, कधी कोण वैकुंठाला गेले का आणि जाऊन पुन्हा आलेत का? बरं तुकोबारांचं भजन कसं भजन होतं? माझी मज झाले अनावर वाचा, छंद या नामाचा. तेवढा भजन आपल्याकडून होणार नाही का? होणार ना, पण आम्ही करत नाही. तुकोबारा म्हणतात संत चरण रज लागता सहज. सहज या शब्दाला अंडरलाईन करा, सहज. एक तुकोबारांचा आणखी एक अभंग आहे, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. सहज बोलणे, सहज बोलता बोलता संत कृपा करतात तुमच्या आमच्यावर. सहज जरी संतांचे रज तुमच्या या पदस्पर्शाने जर भूमी पवित्र झाली तर काय होणार? वासना बाद होणार. आता सांगूनच जातो, हे टाटा पॉवर आहे ना, या टाटा पॉवर पिसवली, नेताजी नगर. कुठे गेले आमचे नाही बाबा? बाबा खूप भाग्याचे आहेत आपण. रोहिदास बाबा माने इथे कंटिन्यू असायचे. दराडे बाबा
अशा सारख्या महात्म्यांचं चरण रज या ठिकाणी लाभलं म्हणून हा सप्ताह आहे. विठ्ठल विठ्ठल असे संत तुमच्या आमच्या जीवनात आले नसते तर ही क्रांती घडली नसती. ठीक आहे, समाज कमी आहे असू दे, काही फरक पडत नाही. जे आले नाही त्यांचे कर्म, एवढा समाज आपल्याला पुष्कळ आहे. हे जे आहे हे कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. जे आले नाही त्यांचं देणं घेणं नाही. जे आले त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी. संतांनी काय म्हणावं? संत चरण रज लागता सहज. सहज जरी संतांचं चरण लागलं. आता रज चरण रज याच्यात शास्त्रात दोन अर्थ आहेत. एक, संत चरण रज ज्ञान सांगितला आणि चरण रज म्हणजे माती सांगितली. दोन गोष्टी सांगितल्या. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं? वासना बाजूला होते आणि वासना बाजूला झाली का तुम्हाला चार गोष्टी प्राप्त होतात. रामनामाची उत्पत्ती होते. मग रामनाम उपजे आवडी. मग रामनाम नाहीये का? रामनाम प्रत्येकाच्या हृदयात ठसलेलं आहे पण आपल्या ठिकाणी विसर पडलेला आहे. ते आठवण करून देण्याकरता संतांची संगत. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. राधा की बन गई मीरा की बन गई. राधा की बन गई मीरा की बन गई. राधा की मीरा की राधा की मीरा की. संतन की संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतान के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी. आम्ही जर कीर्तनाला लोकांच्या बरोबर गेलो तर घरचे म्हणतात जाऊ नको, तुला का वेळ लागला का त्यांच्या पाठी जातो. बाबा असं बोलतात ना, तुला काय छंद लागलाय, काय नाद लागलाय, कशा जाताना काय काम धंदा नाही. भाऊ इथे ह्या मृत्यू लोकांमध्ये त्याची किंमत नाही पण किंमत तिकडे. तिथे रेकॉर्ड झालंय. एक पॅन ड्राईव्ह लावला म्हणजे एवढं मोठं आहे डिक्शनरी. तुमचा मोबाईल एवढा मोठा आहे? छोटा आहे ना. तिथे एवढं मोठं डिक्शनरी आहे. आजचा 2 तासाचा कीर्तनरूपी सेवा तुम्ही जेवढे हजर आहात तिथे रेकॉर्ड ठेवला. मी तुम्हाला कॉल केला, तुम्हाला मिस कॉल केला, ते रेकॉर्ड झालं. तुम्ही किती वाजता मला फोन केला होता, तुम्ही किती वाजता कीर्तनाला कुठल्या वर्षी कुठे बसला होता ते रेकॉर्ड झालं वरती. म्हणजे कोणाचं भाग्य, आम्ही जेवण सोडून सगळ्यांना सोडून कीर्तनामध्ये बसलोय. कीर्तन कोणाचे असो, या महाराजाकडे बघायचं नाही, अभंग कोणत्या महात्म्याचे ते बघायचं. तुकोबा राहायचंय. कोण तुकोबा आहे? तुकित तुळणेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी. चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. ते तुकोबर आहे. त्या तुकोबरायचा अभंग आपल्याकडे. एकाने मला विचारलं, महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम या 2 संतांची नावं घेतात, बाकीचे संत कुठे गेले? आता मी काय रमी खेळत नाही, मला खेळता येत नाही. रमी 3 पत्ता खेळतो टाइमपास म्हणून. पत्त्याला किती पत्ते असतात? 52 का? 52. मधल्या पत्त्याला आपण हात लावतो का? नाही ना. पहिला पत्ता आणि शेवटचा पत्ता असा पकडला का 52 पत्ते त्याच्यामध्ये
तसं ज्ञानोपाला आणि तुकोबाराची नावं घेतले का मध्ये माझे सगळे संत आले. विठ्ठल संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. आपल्या ठिकाणी वासना आहे. कोणती वासना? किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती व्हावी भगवीत, किती व्हावी भगवीत. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, किती वेळा जन्माला यायचंय. शेवटची पाली एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेडा पदे. आम्ही म्हणतो अजून आम्हाला एकदा जन्म भेटावा, आम्ही म्हणून अजून एकदा आम्हाला जन्माला यावं. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आम्हाला असं वाटतं मला असं वाटतं जन्माला यायचा कशाला. मी जन्माला परत माणूस म्हणून जर आलो, परत लहानाचा मोठा होणार, परत मी क्लासला जाणार, परत मी शाळेत जाणार, परत लग्न होणार, परत ते संसार, परत म्हातारा होऊन मारायचं कशाला. भगवान परमात्म्याच्या नामाचा छंद लागला पाहिजे, मुक्त झालं पाहिजे. परंतु हे गोष्ट कशामध्ये? मुखी नाम अति मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. किती वेळा जन्माला यायचंय, कशासाठी साधूची संगत तुम्हाला प्राप्त करून घ्यायची? कारण संतांकडे ती वस्तू आहे. कोणती? वासना बाजूला काढायची वस्तू त्यांच्याकडे. वासना आपल्या ठिकाणी. कोणती वासना? हा माझा, तो माझा, मी त्याचा, हे माझं आहे, हे घर माझे आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे. माय बाप वासना म्हणजे काय? ती माया. आपण मायेमध्ये अडकतो. माया बाजूला काढणं. प्रत्येकाच्या ठिकाणी ती वासना आहे. वासना, विषय, संसारूपी विषय, हे सगळं नश्वर आहे. संत म्हणतात संत चरण रज लागता सहज. सहज जरी संतांच्या सानिध्यामध्ये गेलात ना, कृपा कटाक्षाने आले, आपल्या पदी बैसविले. कोण? संत कृपा करतात. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये जायचंय. या धर्म मंडपामध्ये कशासाठी यायचंय? आपल्या स्वतःचा उद्धार करायचंय. संत काय सांगतात? संतांकडे अशी एक वस्तू आहे. कोणती वस्तू? की बाबा तू स्वतः भगवानमय आहेस, स्वस्वरूप आहेस, हम ब्रह्मास्मी आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जायचं आहे. पण आपल्याला आडवं येते ती म्हणजे वासना. मी आणि माझे, हे मी केलं, हे मी केलं, हे माझे आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी काकू आहे, ही माझी आई आहे. सगळ्यामध्ये आपली वासना अडकलेली आहे. वासना वढाला काय तिचा? वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. दातून येते गाय, येते जाऊन येते खाय, येते जाऊन येते गाय, ये खाऊन येते खाय, जाऊन येते खाय, ये खाऊन येते खाय, ये जाऊन येते खाय, ये खाऊन येते खाय. इथं हाणून बोलावे पाय. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. वासना तुम्हाला घालवायच्या आहेत तर संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर वासना बाद होणार, विषय बाजूला राहणार. विषयांचा विसर पडे,
इंद्रियांची कसमस मोडे, मनाची या घडी घडे हृदय माझी. आपल्या ठिकाणी विषय आहेत, अनेक प्रकारचे विषय आपल्या ठिकाणी आहेत. आपण म्हणतो हा माझा, तो माझा. देव म्हणतात देव माझा, मी देवाचा. असं कधी म्हटलंय आपण? तुकोबरा म्हटलं देव माझा, मी देवाचा. जे नश्वर आहे त्याच्यासाठी आपण स्वतःचा आटापिटा करत आहोत, आणि जे शाश्वत आहे ते आपण बाजूला ठेवतो. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही जेथे नाही जेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काय सुख आहे? कोणतं सुख आहे? वासना वडाला गाय गड्यांनो, वासना. मग कोणतं चरण, कोणतं रज हे कधी तुम्हा आम्हाला कळणार? रजे तम सत्व आहे ज्याच्या अंगी, त्याच्या गुणी जगी वाया गेला. सगळे तुकोबरांचे अभंग आहेत. संत महात्म्यांनी या जीवासाठी, या समाजासाठी उपदेश पण अभंग लिहिले. एका ठिकाणी म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. कोणाला उपदेश केला? आपल्याला. एका ठिकाणी म्हणतात करा रे बापानो साधन हरीचे, जण करिणीचे. एका ठिकाणी म्हणतात लागून या पाया विणवितो तुम्हाला, कराटाळी बोला. संत महात्म्याने तुम्हा मला का उपदेश करावा? आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. ज्या संत महात्म्यांसाठी भगवान परमात्मा आले, त्या संत महात्म्याने तुम्हा आम्हाला विनंती करावी का? थोडा विचार करा प्रत्येकाने. करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. आपल्याला बाप म्हटले, बाप ही उपमा दिली. लागून या पाया विनवितो तुम्हाला. आपल्या पाया पडावं, आपल्याला विनवणी करावी. मायबाप लक्षात घ्या, संत महात्म्याने सहज तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून दिली, आणि त्या संत महात्म्याने तुम्हा मला म्हणावं सकळांच्या पाया माझे दंडवत. खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या संत महात्म्याने तुम्हाला स्वतःचं स्वरूप जाणून दिली, देवाचं ओळख करून दिलं, जी वस्तू दाखवून दिली, ते संत तुम्हा मला विनंती करावी. बरं ठीक आहे, ज्या संताने जी वस्तू तुम्हा मला दिली ना, ती वस्तू तुम्हा मला या धर्म मंडपामध्ये येऊन दिली, घरी येऊन दिली. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय सहज. आई काय करते? आई लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. कारण त्या संतांच्या ठिकाणी कळवळ आहे. न देखे वे डोला, उडते हे डोला, न देखे वे डोला, उडते हे डोला, न देखे वे डोला, उडते हे डोला, न देखे वे जगद्गुरु तुकोबारायांनी देहू गावामध्ये या हरिनामाचा नामाचा डांगोरा पिटला. आकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका, जे मला ठाऊक आहे ना हे तुम्हाला देतोय. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पोचून. तुकोबा तू आम्हाला सांगतोय नाम घे, तू आम्हाला सांगतोय देव घे, तुला भेटला का? तुकोबा येता हो, कारण साधू संत महात्म्याने काय केलं? संत सज्जनाने घेतली प्रचिती,
संत सज्जनाने घेतली प्रचिती संत सज्जनाने घेतली प्रचिती संत सज्जनाने घेतली प्रचिती आजी बाती मागी केली करे आजी बाती मागी केली करे संत सज्जनाने घेतली प्रचिती संत सज्जनाने घेतली प्रचिती संत सज्जनाने घेतली प्रचिती घेतली अनुभव घेतला आणि या जगाला वाटलं जगाला दिलं बाबांनो जे आम्हाला प्राप्त झालंय ना तुम्ही घ्या संतांच्या संगतीमध्ये जा जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्यासारख्या महात्माच्या संगतीमध्ये गेले ज्ञानोबाराय निवृत्ती दादांच्या संगतीमध्ये गेले निळोबाराय तुकोबारायांच्या संगतीमध्ये गेले माझे नाथ बाबा जनार्दन स्वामीच्या संगतीमध्ये गेले तेव्हा त्यांना ती वस्तू सापडली संत समागमे धराविया संत समागमे धराविया संत समागमे धराविया संत समागमे धराविया रविता पडी परमार्थाची रविता पडी परमार्थाची रविता पडी परमार्थाची जगद्गुरु तुकोबाराय चा एवढा मोठा अधिकार होता साक्षात भगवान परमात्मा सोनबा ठाकूर नावाच्या मृदुंगाचार्यासारखा मृदुंग वाजवायचा मग त्या तुकोबारायांचं आपण ऐकायला नको जे तुकोबाराय एका शेताची राखण करत होते ते धनधान्य तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याने भरून दिलं केवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबारायचा तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करून सांगावं बापांनो हा तुला जन्म भेटलेला आहे फुकट घालू नको ज्याप्रमाणे सद्गुरू मी केला सद्गुरूला मी शरण गेलो तुम्ही जा संत काय करतात तर कृपा करतात सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली 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 निज वस्तू माझी मग निज वस्तू दारी माझी मग निज वस्तू दारी माझी मग निज वस्तू दारी माझी मग माझे सुख दारी ये माझे सुख सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा केली या शब्दाला अंडरलाईन करा आम्ही नुसतं वाचतो करायचा हरिपाठ म्हणून करतो वाचायचा अभंग म्हणून वाचतो का लिहिलं असं सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा केली अपूर्ण नाही पूर्ण कृपा केली संत पूर्ण कृपा करतात एखाद्या वेळास आई वडील मुलगा नालायक असेल तर सातबारावरती नाव चढवणार नाही का तर प्रॉपर्टी फुकून टाकेल पण संत असं नाही करत पूर्ण कृपा कोणती पूर्ण कृपा सद्गुरु नाही गे पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी निज वस्तू कोणती वस्तू तुम्ही म्हणाल महाराज काय बोलतात आम्हाला कळत नाही शब्द आम्हाला समजत नाही निज वस्तू म्हणजे मी इथे बोलतोय तुम्ही इथे सुंदर शांत बसून श्रवण करताय महिला मंडळ टाळ घेऊन टाळ वाजवतायत मृदुंगाचार्य मृदुंग वाजवतोय गायनाचार्य गातायत कोणत्या संतेने कोणत्या वस्तूमुळे हे चाललंय एरवी तरी सर्वांच्या हृदय देसी मी अमुक आहे असती ती बुद्धीच पुरण अहर्निष्ठीची वस्तू मी गा जैसा उदयामध्ये मे रामू असता सर्व सुखाचा रामू भ्रांतास्ती कामो विषयावर ती वस्तू जी वस्तू माझ्या हृदयात आहे ती वस्तू दाखवण्याचं कार्य माझे संत करतात विठाला म्हणून तुकोबारा म्हणतात की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हे
तत्व, तो नाम भेटला पाहिजे, ती वस्तू भेटली पाहिजे. परंतु जोपर्यंत आपण कुठल्याही संतांच्या सानिध्यात जात नाही, संतांचं चरण रज तुमच्या ठिकाणी लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. अभंगाचं पहिले चरण. चरण रज लागता सहज, लागता सहज, चरण रज लागता सहज, वासनेचे बीज तळोनी गाय, वासनेचे बीज तळोनी गाय, मनाने उपज आवडी, मनाने उपज आवडी. वासने बीज जळोनी गाय, वासने बीज जळोनी गाय, मगरा मनाने उपज आवडी, मनाने उपज आवडी. संत चरण रज तुकोबार आहे पहिल्या चरणामध्ये सांगतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बी असताना शेतकरी सगळे आहोत आपण. शेती करत असताना शेतीची मशागत करावी लागते, राबणी करावी लागते, मग आपण भात पेरतो. मग ते कसं असते जर भात पेरलंच नाही, भातच पेरतात ना, भात पेरलं उगवणारच नाही, धान्य मिळणारच नाही. तसं वासना नावाचं बीज जर नाहीसं झालं तर वासना आपल्या ठिकाणी राहणारच नाही. बीज भाजून केली नाही, बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केली नाही, बीज भाजून केली नाही. बीज भाजुनी केली नाही, एकदा का लाही झाली तर ती पुन्हा बीजात तिचं परिवर्तन होणार नाही. बाबा आम्हाला परत जन्म पाहिजे, परत जन्म पाहिजे. कशासाठी? ज्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला भगवान परमात्मा आता जन्म माणसाचा दिलाय ना, मग करा की भजन. क्षणोक्षणी याची करावा विचार, शरणागती करावा विचार, शरणागती करावा विचार, शरणागती करावा विचार. प्रत्येक क्षणाला तुकोबारा म्हणतात की प्रत्येक क्षणाला तुम्हाला काय करायचंय? भगवान परमात्म्याचं भजन करायचंय. क्षणोक्षणी आजची करावा विचार, हाची कोणता? हाच विचार करायचा आहे. कोणता? तर माझ्या मुखातून माझ्या हातातून सतत भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे. मी जे जे कार्य करेन ते कार्य करत असताना भजन घडलं पाहिजे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील सकळ. दळिता कांडिता तुझ गाईन आनंदा, दळिता कांडिता तुझ गाईन
राची चंदाला गो मला गोविंद गोविंद. आम्ही जर असं केलं तर आम्हाला मंदिर यांना वेळ लागलो है ना. आपल्या ठिकाणी आपल्याला नावं ठेवतात लोक. मायबाप लक्षात घ्या, कुणी काही बोलो लक्ष द्यायचं नाही. लाज भय शंका दुराविले मान, न कळे साधन या परते. आपण आपला परमार्थ सोडायचं नाही का, पण त्याच्यावरती आपला स्वतःचा विश्वास पाहिजे. मी जे करतोय ना हे योग्य आहे. आपण थोडं नाचलो की अरे त्यांना काही समजत नाही. दळीता काढीता भगवान परमात्माचं नाम घ्यायचंय. सर्व कार्य करतात देव घ्या देव घ्या. हरी बोला. उठा उठी नाम घेता उठा उठी उठा उठी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ गांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. काय समजत तू बरोबर आहे की सतत तुम्ही भगवंताचं नामस्मरण घ्या. त्या नामाने काय होतं काय होतं. भूतबाधा नाहीसी होते, सुखाला प्राप्त होतो, असणारे विषय बाजूला होतात. म्हणून नाम घ्यायचंय. मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे ना, तर संतांची संगत प्राप्त करायची, भक्ती करायची. देव म्हणजे काय हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. नाही तर आम्ही भारतामध्ये जन्माला आलो, आम्हाला राम कोण आहे ते माहित नाही, श्रीकृष्ण कोण आहे हे आम्हाला माहिती नाही. हे सगळं कळलं पाहिजे. भगवान परमात्माचा नामस्मरणाचा एवढा छंद लागला पाहिजे ना, एवढा छंद लागला पाहिजे ना. छंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद. कोणाचा? गोविंदाचा. कोणाचा? हरीचा. आम्ही जय हरी घातला, दुसरा म्हणतो रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी नाही म्हणायचा. अरे गोविंद एकच आहे, गोविंद पण तोच आहे, हरी पण तोच आहे, कान्हा पण तोच आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषयात उदंड गाती. आम्ही म्हणतो हरी तो वेगळा, आम्ही म्हणतो कृष्ण वेगळा, आम्ही म्हणतो राम वेगळा, तर आम्ही म्हणतो गोविंद वेगळा. देव एकच आहे. देव नटला ज्ञानापरी, भरुनी उरला चारावरी, अशी आपली वृत्ती होते. परंतु कधी होणार? जोपर्यंत साधूच्या संगतीमध्ये जात नाही. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर सद्गुरू करावा. काय करतो सद्गुरू? आपल्या मस्तकावरती हात ठेवतो आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला दाखवून देतो, हे शरीर आहे, नासक आहे, पंचतत्वात विलीन होणार आहे. तू स्वतः आनंद घन आहेस, चैतन्य स्वरूप आहे, हे साधू दाखवून देतात. पण गंमत अशी आहे, जे उभे राहिलेत ना माळकरी, ते स्वतःच गैरहजर आहेत माझ्या सकट. का? तर आपलं स्वतःचं नामावरती अनुसंधान नाहीये. फक्त नाम घ्यायचं म्हणून घ्यायचा. स्वतःला जो माळकरी आहे, जो अनुग्रहित आहे, जो ज्याच्याकडे प्रबोध आहे, त्याला जर स्वतःच्या जीवनामध्ये जर नामाचा अनुभव आला नसेल तर उपयोगच नाही. कारण साधू संतांच्या बघा, तुकोबाराने 65 लाखाची जागिरी फुकून टाकली, लाथ मारला, लाथा लिहिला संसार गेला षडवर. का? आम्ही त्याच्यामध्ये अडकत चाललो.
मला अजून पाहिजे प्रत्येकाला हाव. पण साधू संत लक्षात घ्या, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त होत नसेल, समजायचं भगवान परमात्माची इच्छा आहे, हा माणूस याला दिलं तर हा अडकतो. बरं, मी विचार केला मला ₹1,00,000 पगार पाहिजे, पण देव म्हणतो याला ₹1,00,000 पगार दिला तर याला याची हाव लागेल. मग हा याचा माझ्याकडे लक्ष राहणार. म्हणून समजायचं ज्याला नसेल ते सुखी आहेत. मला असं वाटतं, मला त्या फ्लॅटमध्ये राहू नये का, तर खाली लादी गार लागतंय. मला असं वाटतं जी जमीन आहे ना, जमीन तिथे राहावं, कुराच्या घरात राहावं. हे कसं आहे, त्रासदायक आहे. काय होतं, पायाला वात येतात. ऐक बाबा, अटॅक त्यासाठी यायला लागले, ब्लड शुगर त्याच्यासाठी व्हायला लागलं. असं वाटतं बघा, कधी पण आहे ना, आपण स्वतः वर नाही पाहायचं, खाली लक्ष द्यायचा. का, माझ्याकडे मोटरसायकल आहे, मी जर वर पाहिलं म्हणजे मी इच्छा केली माझ्याकडे 4 व्हीलर पाहिजे, पण मी कोणाकडे बघायला पाहिजे, जो पायी चाललाय ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. अरे मी त्याच्यापेक्षा सुखी आहे. वर मागितलं ना वर, तर मग फसणार. खाली बघायचं, खाली त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. तुमच्यापैकी मी सुखी आहे, कारण मी वरती आहे, तुम्ही खाली आहात. बरोबर ना. आज म्हणजे माझी अशी इच्छा की तुम्हाला किती सोपं करून सांगावं. आम्हाला आता माझ्याकडे एक वॅगनर आहे, मला असं वाटतं 7 सीटर गाडी पाहिजे, आहे ना माझी इच्छा. पण जी आहे त्याच्यामध्ये सुख पहा ना. आम्ही हे वाढवत चाललो आणि म्हणून आपल्या ठिकाणी दुःख आहे. कारण ती पूर्ण होत नाही, ती इच्छा पूर्ण होत नाही आणि आम्ही त्याच्यामध्ये अडकत गेलो, विषयामध्ये अडकत गेलो. संत काय करतात, तेच विषय बाजूला करतात. म्हणून साधूच्या संगतीमध्ये यायचं. आणि साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर साधू काय करतात, तो बोध देतात, तो नाम देतात. आणि तो नाम दिल्यानंतर काय होतं, दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. मग राम नामे उपजे आवडी, 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 मग राम नामे उपजे आवडी. दुःख घरो घरी वाढू लागे, दुःख घरो घरी वाढू लागे, हे दुःख घरो घरी वाढू लागे, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी. दुःख घरो घरी वाढू लागे, दुःख घरो घरी वाढू लागे, दुःख घरो घरी वाढू लागे, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की संतांचं चरण जर लागलं तर वासना बाजूला होते. आणि वासना का बाजूला झाली तर मग राम नामे उपजे आवडी, मग राम नाम प्राप्त होतं आणि त्याची उत्पत्ती या देहामध्ये चालू होते. हरवलेला नाम, विसरलेला नाम, त्याची उत्पत्ती जागृत होतो. आणि मग या जीवाच्या ठिकाणी मग राम नामे उपजे आवडी असती 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 असती. प्रत्येक क्षणाला प्रत्येक घडीला काय होतं, सुख प्राप्त होतं. जसा जसा या साधकाच्या ठिकाणी अनुभव येतो तसा तसा त्या साधकाच्या ठिकाणी सुख प्राप्त होतो. कारण साधकाची दशा ही उदास असावी. मग तू देखशी स्वर्गाचे भुवन पाताळ, मग तू देखशी स्वर्ग मृत्यू पाताळ, बोलू नको येणे ब्रह्मे, शांती विषय पल्हाळ, तुझ परिचय
मग ते रामनाम कसं होतं, आवडीने ते सुख आपल्या ठिकाणी येत असतं. सुख घडोघडी वाढू लागे, पण त्या साधकाच्या ठिकाणी ते नामरूप आलं पाहिजे. आणि म्हणून साधूची संगत आहे. साधू काय करतात ते तुम्हाला अनुग्रह देतात. अनुग्रह कोणालाच माहिती नाही, प्रबोध कोणालाच माहिती नाहीये. म्हणून संतांना शरण जायचं. संत तुम्हाला जो नाम देतात ना, नाम कोणालाच माहित नाहीये, मंत्र माहित आहे, नाम माहित पाहिजे. आम्ही प्रत्येक जण कुणी फॉर्मॅलिटी म्हणून गळ्यात माळ घालतात. चाललो पंढरपूरला. कुठे घातली माळ? आळंदीला. कुठे घातली माळ? पंढरपूरला. गुरु गेला का? गुरुचून त्याची भेटच नाही. माळ घातली कशाला? ही जास्त होत होती म्हणून दारू म्हणून घातली. बाबा असंच काहीतरी बोलतात, काय करणार. एकाने मला फोन केला 4 वर्षापूर्वी, तुकाराम बीजला. बोलतो मला माळ घालायची आहे तुकाराम बीजच्या दिवशी. मी बोललो होतो वाटतं कुठेतरी कीर्तनात. तो बोलतो मला माळ घालायची. बोल का? तर बोलतो माझ्यावरती मला कंट्रोल होत नाही ना, कंट्रोल, म्हणून माळ घालायची. माळ त्याच्यासाठी आहे का? नाही, माळ याच्यासाठी आहे, ह्या मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आलेलो आहे, माझा उद्धार झाला पाहिजे, माझा कुळाचा उद्धार झाला पाहिजे, त्याच्यासाठी माळ याच्यासाठी आहे. मी कोण आहे? या मृत्यूलोकामध्ये माणूस म्हणून मी जन्माला आलो, पण मी कोण आहे ती ओळख करून घेण्याकरता माळ आहे. मी चैतन्य स्वरूप आहे, मी देव स्वरूप आहे, त्याच्यासाठी माळ आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याच्यासाठी माळ. मी म्हणतो मी माणूस आहे, मी कोणाचा तरी बाप आहे, मी कोणाचा तरी पती आहे, हे सगळं कर्मुक आहे, फक्त करमणुकीसाठी. हे जे लचांड आहे ना आपल्या मागे, हा लचांड, बायको पोरं नातेवाईक, हे फक्त टाइमपास करण्यासाठी इथे आहे. मी जर मेलो, माझी बायको किती दिवस राहणार आहे? 1 महिना, 2 महिने, 6 महिने, जास्त माझ्यावरती प्रेम करत असेल तर वर्षभर. नंतर म्हणजे माझंच तर सांगा, तुमचंही सांगतो मी. तू म्हणशील बायका पोर, म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागची पोर, तुझ्या मागची पोर, अरे तुझ्यावरती आपण फोडतील तुझ्याच डोक्यावर, तुझ्यावरती आपण फोडतील तुझ्याच डोक्यावर. आधी दिघे हरिनाम घे, हरिनाम घे, माया सारी सोडून, माया सारी सोडून, या संसाराच्या बाई, संसाराच्या बाई, दूर रडशील बाई, बाई, दूर रडशील बाई, बाई. हे नरसारखा नरदेहा पुन्हा मिळायचा नाही, नरसारखा नरदेहा पुन्हा मिळायचा नाही, नरसारखा नरदेहा पुन्हा मिळायचा नाही, नरसारखा नरदेहा पुन्हा मिळायचा नाही. म्हणून लक्षात घ्या, आता तरी जागे व्हा, आता तरी साधूंना ओळखा, आता तरी नाम घ्या, आता तरी माळा घाला आणि स्वतःचं आयुष्य सार्थकी लावा. नाहीतर माणसाने जन्माला येऊन काही उपयोग नाही. ज्या कार्यासाठी प्रमाण देऊ नका. देवे दिला देव भजन गोमाटा, प्रमाण सगळ्यांचे पाठ आहेत. काय होतं, जास्त प्रमाण दिले ना तर मग सगळं राहतं. कारण शब्द उच्चारता प्रमाण आहे बाबा. एवढं साधू संतांनी आपल्यासाठी करून ठेवलं आहे. आ करायचं की प्रमाणे, आ करायचं की प्रमाणे. पण महाराजाला बोलू दे थोडस. विठाला उद्योगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, प्रत्येकाला माहित आहे, सगळ्यांना ज्ञात आहे मी कशासाठी आलो. भजन करण्यासाठी आलो. पण आपण अर्थाचा अनर्थ केला. हरिपाठ वाचत असताना हरिपाठ व्यवस्थित वाचायचं, व्यवस्थित म्हणायचं. महिला मंडळ कारण काना मात्रा वेळांटी. भजे का त्वरित भावनायुक्त, भजे खा त्वरित नाही, भजे का त्वरित ताबडतोब. पुण्याची गणना, पुण्याची की पुण्याची? काही महिला म्हणतात ते पुणे खूप चांगलं आहे, दिंडीवाले घोंगड्या देतात, पंचपक्वाचं जेवण. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची की पुण्याची आहे? गडबड आहे. अभंग सुद्धा अभंग, अनुस्वार काना मात्रा वेळांटी. मी म्हटलं की मी, आम्ही म्हटलो तर सगळेजण आले, एवढा फरक आहे. अनेक वचन, एक वचन, व्याकरण समजलं पाहिजे आपल्याला. कारण शब्द पलटी होतात, अर्थ वेगळा लागला जातो. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी हे कशासाठी आहे? हे काय सांगतोय? कारण आपण फक्त मनामनी करतोय.
आणि कीर्तन लाईव्ह वाचलं का मग महाराजाचं मग विठ्ठल उघडं पडतं. माझ्या सगळं तुमचंही पडणार म्हणून बोलत असताना शब्द अनुस्वार क्षमा करा, कारण हे होतं हे माहिती पाहिजे आपल्याला. जगद्गुरु तुकोबाराने का म्हणावं मग राम नामे उपजे आवडी, कारण बाबाजी चैतन्य सारख्या संतांना शरण गेले, त्यांना तो बोध दिला, मस्तकावरती हात ठेवला, ते तत्व दिलं, मग त्यांच्या जीवनामध्ये ते नाम आलं. मग राम नामे उपजे आवडी, ते उपजायला लागलं, मग आवड निर्माण झाली. प्रत्येक साधकाने जो अनुकृत आहे त्याने तो नाम घेतल्यानंतर त्या जीवाच्या ठिकाणी साधकाची दशा उदास झाली, नंतर त्याला त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होतो. फक्त त्याला भगवंताच्या नामाचा फक्त छंद लागतो. ज्याप्रमाणे चोकोबाराचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, ज्याप्रमाणे जनाबाईच्या गौऱ्या जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारा चालत असताना ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, आमचं तोंड सुद्धा म्हटलं तर बरं होईल. विठ्ठल 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 म्हणा बघू. विठ्ठल विठ्ठल ठ या शब्दावरती जोर आहे. ठ या शब्दावरती विठ्ठल 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 ठ ठ ठ ठ. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निलखंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. म्हणून विठ्ठल शब्दाचा मंत्र जप करायचा. पण कधी आमचे महाजन बाबा नेहमी फोन केला ना, काय म्हणतात माहिती का, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. आम्ही काय म्हणतो, हॅलो हॅलो, तिकडनं म्हणतो बोलो. हॅलो हे ब्रिटिशन काळातील म्हणजे इंग्रजांची एक शब्द नाव होतं त्या महिलेचं हॅलो. आमचे गणेश महाराज पण म्हणतात जय हरी, त्यांच्या पत्नीश्री बोलतात जय हरी. मुलीचं फोन आलं का मुली तिकडे म्हणतात जय हरी. बरं वाटलं कुठेतरी, बरोबर. आम्हालाही प्रॅक्टिस करावी लागेल. हे माझ्यासाठी पण लागू आहे. मी मलाही पकडतो तुमच्या बरोबर. मी तुम्हाला मोठं, आपण सगळे काय लोका सगळे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे भाषण असं नाही, सगळ्या सही. मला माहिती नव्हतं, आता माहिती पडलं ना, त्याच्याने काय होणार तर मुखात भगवंत परमात्म्याच्या नामाचा सतत उच्चार राहणार. माझं तोंड जर भगवंत परमात्म्याचा उच्चार करतोय, नामाचा या वाणीला या जीवाला जर छंद लागतोय, तर माझी काया माझं शरीर काय होणार, गोविंदमय होणार. गोविंद गोविंद मनाला गली या छंद, शब्द आहे गोविंद. गोविंद मला नाही सांगितलं, मना लागल या छंद सांगितलं. हे शब्द लक्षात घ्या. मनाला गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे. मला नको, मला नको. मनाला छंद लागला ना, कारण मन इंद्रियांचा राजा आहे. तुका म्हणे मनाच्या विचाराला मन इंद्रियांचा राजा. मन जर साबूत राहिलं, सगळं इंद्रिय साबूत राहतील ना. आम्ही आलो कीर्तनाला, तिकडे कुठली सिरियल चालू असेल म्हणजे आम्ही कीर्तनात, पण आमचं चित्त आमचं मन कुठे, घरी. आज एपिसोड बघायला भेटलं नाही, क्योंकि सास की बहू की उद्या बघू. कीर्तनामध्ये आल्यानंतर कीर्तनामध्ये फक्त एकच शब्द घेऊन जायचा, बरोबर, फक्त एक. 2 तासाचं कीर्तन घेऊन जायचं नाही, काही गरज नाही. एक शब्द घेऊन जायचा, मी कीर्तनाला कशासाठी चालली आहे, मी कीर्तनाला कशासाठी चाललो आहे. कीर्तनकार महाराजांनी काय सांगितलं नक्की, नाम म्हणजे काय सांगितलं, अनुग्रह म्हणजे काय सांगितलं, प्रबोध म्हणजे काय सांगितलं. कीर्तन संपल्यानंतर आमचे नाई बाबांना इथे विचारायचं, आमचे भोईर बाबा इथे बसले त्यांना विचारायचं, महाराजांना नक्की काय सांगितलं, नाम म्हणजे काय. आम्ही फक्त इथे, मी विनोदाचार्य नाहीये बरं, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो. कदाचित तुम्हाला कीर्तन बोर वाटलं असेल. नाम म्हणजे काय, मी कोण आहे, भक्ती म्हणजे काय,
कशासाठी जन्माला आलेलो आहे, अनुग्रह म्हणजे काय, प्रबोध म्हणजे काय, हे आमच्या ठिकाणी कळलं पाहिजे. हे जे संसार आहे, या राटगाड्यामध्ये आपण जेवढं चाललंय ना, राटगाडं, आपण संसार जेवढे अट्टासाने करतोय ना, तेवढा परमार्थ अट्टासाने केला ना, तर आपण देव तुम्हाला पालखीत घेऊन जाईल. स्वामी तुलसीदास गोस्वामी माहित असेल, त्याने रामचरित्र मानस हा ग्रंथ लिहिला. श्री रामचंद्र प्रभूंचे भक्त. एकदा त्यांची पत्नी माहेरी गेली. त्यांचं कशावरती छंद होता, त्यांचं प्रेम कोणावरती, पत्नीवरती होतं. एवढं प्रेम पत्नी न सांगता माहेराला निघून गेली. समुद्र पार करत असताना एक मढ चाललं होतं. ते मढ होतं. त्यांना असं वाटलं, माझ्या पत्नी किती सुंदर आहे, वा वा वा, पत्नीचं किती माझ्यावरती प्रेम आहे. मला नेण्यासाठी, नदी पार करण्यासाठी काय ठेवलंय, बोट ठेवली आहे. ती नदी पार करून गेले. पुन्हा जात असताना सासूरवाडीला पोचले. घर जवळ आलं तर असंच फ्लॅट, दरवाजे. तर मी जर डायरेक्ट दरवाजेतून गेलो तर मला नावं ठेवतील, करायचं काय. त्यांना असं वाटलं, ते गॅलरीमध्ये गेले. त्यांना असं वाटलं की ते काय आहे, रस्सी आहे. ते होतं साप. सापाला धरून वर चढले आणि घरात गेले. दरवाजा ठोकवला आणि पत्नीने उघडला दरवाजा. बघते तर काय, स्वामी तुम्ही इथे? धो 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 पाऊस पडतोय, महापूर आलाय. आणि त्या पत्नीचे शब्द किती सुंदर आहेत बघा. त्या पत्नीने सांगावं, स्वामी तुम्ही ह्या नाचक्या पुचक्या शरीरामध्ये जेवढं प्रेम करता ना, तेवढं प्रेम जर माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणावरती केलं असतं तर भगवान परमात्मा तुमच्यामध्ये एकरूप झाला असता. कोणाचे शब्द आहेत, त्या पत्नीचे, पतीसाठी. तसाच माझा तुलसीदास गोस्वामी महाराज निघून गेले. मला रामप्रभू कधी भेटतील, कधी भेटतील, कधी भेटतील. अट्टास धरला आणि हनुमंतराया भेटले. आणि मग हनुमंतरायानं सांगितलं की मला रामप्रभूचं दर्शन घ्यायचं आहे. कुठे भेटतील? त्याने सांगितलं तुम्ही तिकडे जा, तिकडे पारायण चालू आहे, तिकडे रामप्रभू येतील. ते पारायण करत बसले. रामप्रभू आलेही. स्वामी तुलसीदासाचं दर्शन घेतलंही आणि निघून गेले. तरी कळालं नाही. धो 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 रडायला लागले, अश्रू वाहायला लागले. असं करत असताना त्यांना समजलं नाही रामप्रभू आले. हनुमंतरायाने सांगितलं, स्वामी तुलसीदासजी, रामप्रभू तर येऊन गेले. पुन्हा त्याने रामप्रभूचा धावा केला आणि साक्षात तिथे रामप्रभू प्रगट झाले. मला काय सांगायचं होतं विषय, आम्ही जो चिकाटीने संसार करतोय ना, त्या चिकाट्याने परमार्थ करा. परमार्थ जीवनाचा अर्थ समजून घ्या. मी मृत्यू लोकात कशासाठी जन्माला आलो, ते साधू संतांनी तुम्हाला सांगून घेतलं की नाम घ्या. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. संत चरण रज लागता सहज, जर वासना का बाद झाली, वासना बाद झाल्यानंतर नाम रामाची उत्पत्ती होते. आणि राम भेटल्यानंतर सुख वाढायला लागतं. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतो त्या जीवाला आनंद होतो. तिसरा चरण, कंकटी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे. 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 कंकटी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे.
तुकोबाराय सांगतात कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हे कधी होतं बघा. अभंग कसा आहे ना, सुरुवात बघा, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप काय काय होतं. संतांचं चरण रच लागलं काय, वासना बाद होते. वासना बाद झाली मग रामनामाची उत्पत्ती होते. मग रामनाम सतत घेतलं की या जीवाच्या ठिकाणी सुख प्राप्त होतं. सुख घडोघडी वाढू लागेल. आणि मग शेवटच्या तिसऱ्या चरणामध्ये मग सांगतात की या जीवाच्या ठिकाणी सुखाची प्राप्त होतेच, मग याला आनंद होतो. आणि तो आनंद आमच्या ठिकाणी झाला की आम्हाला लोक नावं ठेवतात. असंच ना, आम्ही स्पष्टच बोलतो, नावं ठेवतात त्यांच्या अंगात येतो. कंठी प्रेम दाटे, कंठ दाटून येतं, डोळ्यातून अश्रुपात होतो. कापे तो थरारा स्वर्ग देखे नेत्री, अश्रुत्या भीतरी वाहताती. का कळत नाही बाबा कोणालाच ठाऊक. मी स्वतःला असं भाग्यवान समजतो ना. आनंद संप्रदायामध्ये माझा जन्म झाला. खरंच सांगतो मी, मला बाकीच्यांची उठाठेवी करायची नाही. मला काही देणं घेणं नाही. नाही बाबा, श्रीपाद बाबा आपल्या सगळ्याचे अधिष्ठान आहेत. जर हे संत आपल्या जीवनात आले नसते ना, ही रीत कळाली नसती. अभंगामध्ये रीत सांगून दिली. रीत ही तुम्हाला जी रीत दिली ना, रीत सांगू का. कोंडून कोंडून धरिला जीव, देह बावे पूजिला, राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, येणे सोसे मन झाले आव भरी, परत माघारी येत नाही, विटू माऊली हाची वर देई, संचारून राहे हृदयी माझ्या, कापे तो थरारा स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या भीतरी वाहताती, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मानीच्या सुखात पांडुरंग भेटी दे. या देवाचे भरता वारे, या देवाचे भरता वारे, अंगी प्रेमाचे बरे, अंगी प्रेमाचे बरे, गुरु कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. जर या जीवाच्या ठिकाणी जर असं झालं नाही, समजायचा तो साधक नामावरती अरुण नाही, त्याचं नामावरती अनुसंधान नाही. श्वास फुकट चाललेत, श्वास फुकट चाललेत. श्वास गेला की निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. जोपर्यंत आहे तोपर्यंत घ्या. माझेही विसरतात, तुमचेही विसरतात. कोणी 21,700 वेळा श्वास घेत नाही. पण कधी लागायचं वळण, पडिले वळण इंद्रिया सकळ. वळण लागण्याकरता संतांचं धर्म मंडप आहे. सतत 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 त्याच्यासाठी सांगितलं, सतत तुम्ही भगवंताचं नाम घ्या. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुम्हाला जर कोणी हसलं तर काय म्हणायचं, एका जनार्दनी ऐशी असते सात्विक भाव,
उत्पन्न होती देव कृपा करी. ज्याच्या ठिकाणी अष्ट व सात्विक भाव निर्माण होत नसतील त्याच्यावरती देव कृपा करणार. म्हणून झालेच पाहिजे. तुमच्या होतात की नाही? होतात की नाही? होतात. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भवतांची. ताबडतोब आम्हाला असं वाटलं आम्हाला मोक्ष भेटला, बाबा प्रबोध झाला म्हणजे आमचं काम संपलं. मला प्रबोध द्या. हाव प्रबोधाची पण हाव. माझी अवस्था होते बाबा, खोटं 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 ध्यानाला बसायचं. माझी अवस्था होते बाबा, मला प्रबोध द्या. ते आपल्या ठिकाणी चालू आहे. जेवढं चिंतन होईल, जेवढं ध्यान होईल ना, जेवढी मशागत होईल ना याची, तेवढं चांगलं आहे. मी नेहमी म्हणतो बघा, हरी आहो आता मंदिरी, नाही दुसरे कोणी घरी. हा प्रमाण काय घेतला ना? सद्गुरूकडनं नाम घेतल्यानंतर हे शरीर स्वच्छ होतं, पवित्र होतं. असणारे षडविकार काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर, विषय, वासना बाजूला होते आणि हे शरीर स्वच्छ झालं, भांड पवित्र झालं का मग आपण हक्काने म्हणू शकतो, हरी आहो आता मंदिरी, नाही दुसरे कोणी घरी, नाही दुसरे कोणी घरी, नाही दुसरे कोणी घरी. या देहरूपी घरामध्ये आता माझे षड विकार, विषय, वासना, माया, अहंकार सगळं बाजूला झालं. शरीर पवित्र आहे, स्वच्छ आहे. हरी आता तुम्ही या घरामध्ये या. ममता सासू मरून गेली, ममता नावाची सासू निघून गेली. इच्छा नन प्रस्तुत झाली, इच्छा नावाची नन प्रस्तुत झाली. दंभ सासरा गेला दुरी, दंभ नावाचा सासरा दूर गेला. हरी आता तुम्ही आतमध्ये या. हरी आहो आता मंदिरी, नाही दुसरे कोणी घरी, नाही दुसरे कोणी घरी. त्याच्यासाठी तुम्हाला नाम घ्यावं लागेल. बंगला खूप बनाया बेंदर नारायण सोये, इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखे, ये तो बड़ा चुम्बा. बंगला खूप बनाया बेंदर नारायण सोये. शब्द खूप सोपे आहेत. मी जे बोलते तुम्हाला समजतंय, माना हलवतायत. खूप सोपं आहे. बंगला सुंदर आहे, अंदर नारायण झोपलाय, जागा आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे तुझ्या बले, सूर्याची चालणे तुझ्या बले. ऐसा तुझा मार्ग ब्रह्मांडाचा घरी, ऐसा तुझा मार्ग ब्रह्मांडाचा घरी. भगवान परमात्मा तुम्हाला बनवलंय ना, सुंदर बनवलंय. भगवान परमात्माचं चैतन्य आपल्या हृदयात आहे. बंगला खूप बनाया बे, शरीर रूपी बंगला खूप सुंदर बनवलाय. जरी नाशिवंत जरी असला तरी एका बाजूला सांगितलं शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीराला घाण वास सुटतो म्हणून आम्ही परफ्यूम मारतो, सेंट मारतो ना. बॉडी 2 तास ठेवली का अंगाला घाण वास येतो. शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. पण हेच शरीर कसं आहे? जो वदे अच्युत सर्व काल, जो वदे अच्युत सर्व काल, पवित्र तोरे वाणी एका बाजूला सांगितलं शरीर नाशिवंत आहे, एका बाजूला सांगितलं शरीर सुंदर आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे, वाणी पुण्यवान आहे. पण कधी त्याचा प्रमाण उत्तर आहे, जो वदे अच्युत सर्व काल, सतत तो देवाचं नामस्मरण करेल ते शरीर पवित्र आहे.
की सोपी भाषा सांगितली साधू संतांनी. तुका म्हणे सोपे हये सर्वामुनी शहाणा तो धनी. किती साधू संत महात्म्याने आपल्यासाठी आटापिटा केला. हे ग्रंथ लिहून ठेवले नसते, ही प्रमाणं तुम्हाला जागच्या जागी दिले नसते, तर कसं कळलं असतं तुम्हाला महाराज खरे बोलतात की खोटे बोलतात. शास्त्रातले पुरावे तुमच्या समोर मांडलेत, तरी तुम्हाला मराठी शब्द समजू नये. आणि समजून पण आपण कळत नाही, जीवनामध्ये परिवर्तन नाही का. आपण का स्वतः की माझा उद्धार झाला पाहिजे, या मृत्यूलोकामध्ये मी जन्माला आलेलो आहे, तर कशासाठी आलेलो आहे, काय करायला पाहिजे. साधूने का सांगावं असं, नाम घे रे नाम घे रे, नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकला. भगवंताचं नाम घेतलं, वाल्याचा वाल्मिकी झाला ना, अजयमळा तरुण गेला, सगळ्यांना माहिती आहे. दरोडेखोर गुंडा ज्याला आम्ही म्हणतो वालिया कोली, तो वाल्याचा वाल्मिकी झाला. जगाच्या मालकाला तसं वागावं लागलं. कशामुळे, नामामुळे. नाम तुझे नारायणा पोडी पाषाणाला पान्हा, नाम जपले वाल्मिकाने आज्या वेळा पापरासी. एक जण म्हणतो मी मारता नाम घेईल ना, आता कशाला, आता एन्जॉय करू दे ना. अरे मारता नाम घेशील पण तू राहायला पाहिजे ना. काही सण शब्द असे बोलतात ना, हो महाराज जन्म भेटलाय ना, एन्जॉय करा, एक दिवशी जायचंच आहे. पण आम्ही काय म्हणतो, बाबा कधी मरशील माहित नाही, नाम घे, तेव्हाचा तेव्हा बघू. मी अजून रिटायर कुठं झालोय बाबा. पहिले म्हातारा व्हायचो आणि मारायचो, आता जवान कोरोना अटॅक येतात. एखादे एवढी मुलगी तिला अटॅक आला, आता पेपरला होतो, एवढीशी मुलगी अटॅक कुठून वाढले. मग आम्ही बोलतो आम्ही परमार्थ करू नंतर आरामात. गव्हर्नमेंटने रिटायरमेंट 58 वरती आणली. याला काय समजत नाही, तू काम करायच्या लायकीचा नाही. 60 वर्षामधून 2 वर्ष बाद केली, 58 वर्ष रिटायरमेंट का, हे कामाचं नाही. आणि आम्ही म्हणतो रिटायर झाल्यानंतर परमार्थ करू, कसं होईल का. तरणा भाग्यवंत घट्टे हरी कीर्तनात. तरुण असल्यावरती लग्न करतात, ते बरं करतात. 16 वर्ष झाली, 18 वर्ष झाली, 20 वर्षात आला पोरगा वयात आला, पोरगी वयात आली, लग्न केलं पाहिजे. लग्न पण म्हातारपणात करा ना, रिटायर झालं जमेल का नाही. वंशाची प्रगती झाली पाहिजे ना. हे वंश कोण प्रगत, संतांनी ठेका घेतलाय, आम्ही काय केलाय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, संतांनी ठेका घेतलाय. तुकोबाने ठेका घेतला होता. आमचे धनराज बाबा नेहमी सांगतात, अरे 100 पेक्षा संत आपण मारले, आम्ही जीव घेतला त्यांचा. माझे जगद्गुरु तुकोबाराचे ओठ दाबले असते तर नसते आल्या रक्ताच्या चिरकांड्या, आल्या असत्या दुधाच्या चिरकांड्या. त्या तुकोबारायांचा ज्ञानोबारांचा जीव आम्ही घेतला. एवढं ग्रंथ लिहून ठेवले तरी आम्ही जागे होत नाही. काय संतांची इच्छा आहे, काय इच्छा आहे. बाबा तू मृत्यूलोकात जन्माला आलेस ना, तू नाम घे, स्वतःचा उद्धार कर रे. माझा उद्धार झाला, तुमचा उद्धार करा. कशासाठी यांनी कीर्तन राबवलं इथे, काम नाही आहे ना. आमच्या अशोक बाबाला काम नाही का. हे धर्म मंडळ कशासाठी आहे, स्वतःचा उद्धार, गुणाचा उद्धार, त्याच्यासाठी धर्म म्हणतात. त्यांना लेकरं बाळा नव्हती, सगळं होतं. नाग बाबा किती श्रीमंत होते, प्रत्येक श्रोत्याला 1-2 किलो साखर होती. तुकोबर आहे किती श्रीमंत होते, पण संसारी असावे, असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, असं या संत महात्म्याने केलं. म्हणून संतांना शरण जायचं. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काय होतं तर वासना बाद होते, विषय वाचून आपण अलिप्त होतो. मग ते राम नाम आपल्याकडे येतं. राम नाम आल्यानंतर सुखाची प्राप्ती होते आणि सुख प्राप्त झालं या जीवाला आनंद होतो. आनंद झालं, आनंदाच्या भरामध्ये तो जीव नाचायला लागतो, उड्या मारायला लागतो. गाय नाचे एवढे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. कुणी रडतो, कुणी हसतो, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रकट रामरूप. पण तुकोबार आहे शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की या जीवाच्या ठिकाणी काय होतं, काय होतं. तुका
तुका म्हणे साधन साधन सुलभ आहे, गोमट आहे, सुंदर आहे, खूप सुंदर आहे. साधन खूप सोपं आहे. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी. बघा प्रत्येक कीर्तनामध्ये नाम आणि तत्व आणि आत्मज्ञान तेवढंच येतं फक्त. म्हणजे इन शॉर्ट या पूर्ण कीर्तनाचा, पूर्ण प्रवचनाचा निष्कर्ष एवढाच असतो की बाबा तू मृत्यूलोकात जन्माला आलेला नाम घे, सद्गुरु कर, स्वतःला ओळख आणि तुझा उद्धार कर. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. हे प्रत्येकाच्या ठिकाणी भेटत नाही मायबाप. ज्याची अनंत जन्माची पुण्य आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवा विठाले कृपा केली, देवा विठाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली म्हणून तुम्हाला हे नाम भेटले, सद्गुरू भेटले, तत्व भेटलं आणि देवाची ओळख झाली. म्हणून त्या विठ्ठलाचं एकदा वचन करा. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई.